आणि त्यांची माणसं पण तशीच आहेत, म्हणून त्यांचा त्यांच्यावरती विश्वास आहे आणि त्यांचा विश्वास तुमच्यावर आहे, कारण तुम्ही सगळे आता इथून निवडून आणणार आहात. तर मला वाटतं की ह्या सगळ्या आता आघाड्या बिघाड्या आहेत काही ज्या आजूबाजूला आहेत, आघाड्या असल्या तरी शेवटी घड्याळच महत्वाचं आहे ना. घडी कुठली आघाडी, तर आपली एक घडीच. तर आपल्याला त्या घड्याळाचं चिन्ह लक्षात ठेवायचं आहे. घड्याळाच्या बटनासमोरच आपल्याला बटन दाबून मतदान करायचंय. फक्त मला एवढं म्हणायचं की आत्ता जेवढे लोक आहेत त्या सगळ्या लोकांना म्हणजे मल्टिप्लाय बाय 100 लोकांना तुम्ही जाऊन हार्ट टू हार्ट सांगितलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की स्त्रिया बायका जर इथं कमी असल्या तरी अख्ख्या घराला बदलून टाकतात त्या बायकाच असतात. त्यामुळे बायकांनी जेवढा प्रचार वाढवाल तेवढा जास्त त्या कुटुंबात फरक पडणार आहे. म्हणजे कसं होतं की आमच्या गावचे कृष्णराव नाना होते, मिलिटरीत होते आणि आम्हाला त्यांच्या गावात आमची खूप दहशत होती. आणि आम्ही कुठेतरी लग्नाला चाललो होतो आणि वराडाचा ट्रक भरायचा होता आणि कृष्णराव नाना आले, म्हटले चला चला लवकर. सगळे निघाले, सगळे घाबरून निघाले. तेवढ्यात नानीनी गप्पा असं नसतं केलं की नाना गप्पा, बरं चला चला या सावकाश. तर घरात एक बाईचं महत्व एवढं असतं, प्रेमाचं महत्व एवढं असतं की सगळेजण कितीही आव्हानला पुरुषांनी तरी बाईंचं खूप महत्व. मला वाटतं सगळ्या बायकांनी जास्त घरटी जाऊन तुम्ही सगळ्यांनी प्रचार करा. अर्थात पुरुषांचं पण महत्व असतं, त्यांचं पण सांगणं ऐकलंच असतं, पण 2% जास्त स्त्रियांना बायकांना जात असं मी एवढं म्हणेन तुम्हाला सांगेन. तर मला असं वाटतं की अशा ह्या साध्या माणसाला आपण सगळ्यांनी, विरोधकांचं कितीही प्रलोभनं तुम्हाला दाखवली गेली, कुठल्याही स्वरूपाची प्रलोभनं दाखवली गेली तरी आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, लोकांना देऊ द्यायचं नाही. वेळ फार कमी आहे, जास्तीत जास्त वेळ आपला प्रचारात घालवायचा आहे, माणसांना नीट समजावून सांगण्यात घालवायचं आहे आणि फसवू द्यायचं नाही. मी अतिशय आदिवासी ह्या गोष्टीचाच मूळ अर्थ काय, मूळचे वासी, मूळ राहणारे आदिवासी, तर त्यांची ही जमीन आहे, त्यांची पवित्र जमीन, त्यांचा हा हक्क आहे आणि त्यांच्या हक्कांना, त्यांच्या न्यायाला त्यांना रोजगार मिळणार आहे. तर त्या माणसानं एवढं कष्ट घेतलेत तर त्या रोजगारासाठी आपल्याला सगळ्यांना मतं द्यायची. की आता इथं कसं की शेतकरी आहे, ऊस लावतात सगळं, तरी पण मिलेट्स ज्याला आपण ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा हे सगळे मिलेट्स तयार होतात, हे मूळ सगळं पावित्र्य आहे. आज आपल्या देशाला किंमत कोणामुळे येणार आहे, तर ती आदिवासींमुळे येणार आहे. त्यांची संस्कृती, त्यांचं राहणीमान हे मूळ धरून आहे अजून, आणि तीच आपली खरी संस्कृती आहे. परत फिरून आता आलेच ना, मिलेट्स खायला पाहिजेत, मिलेट्स नाव द्यायचं. खरं तर ते आपली ज्वारी, बाजरी, गवताचंच अन्नधान्य आहे ना, पण त्याला जग फिरून यावं लागतं ना. आता त्यांना सगळ्या जगाला पटायला लागलं की मिलेट्स काय महत्वाची, नाचणीची भाकरी काय महत्वाची, बाजरीची भाकरी काय महत्वाची. गहू आणि नवीन जास्त खाण्याने कॅन्सर होतोय आणि हे अन्नधान्य खाल्ल्याने मूळ संस्कृती आहे आपल्याला ती टिकवून ठेवायची, त्यांचा मान टिकून ठेवायचा, त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. हे सगळं कष्ट करायचं. तर ह्या सगळ्यासाठी आपल्याला नोकरी मिळायची असेल, इकडे जास्तीत जास्त निधी वाढायचा असेल, इकडे हॉस्पिटल वाढायचं असेल, MIDC वाढायची असेल, तर या सगळ्या गोष्टी लामटे सर, आमदार साहेब करणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी त्यांना आपल्याला मतदान करायचं आहे. मी एक वेळ खूप झालाय, आपल्याला जायचंय पुढे अजून. जाहीरनामा तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय. मी एक जाता तुम्हाला एक तेलुगूतला डायलॉग सांगतो तुमच्यासाठी. तुम्ही 1 मिनिट या. असा हा माणूस आहे, आपला उमेदवार आहे, याच्यासाठी मी एक तेलुगूतला डायलॉग सांगेन की मी एक फकीराची भूमिका केली होती आणि त्या फकीराची भूमिका, तुम्ही, माझा एक YouTube चॅनल आहे आणि त्या YouTube चॅनलवरती यूट्यूबवरती तुम्ही जर बघितलं तर अरुंधती नावाचा सिनेमा आहे, ज्याला 110 करोडचा बिझनेस झाला होता त्याचा, आणि 13-14 करोडमध्ये बनलेला सिनेमा. त्याच्यात मी फकीराची भूमिका केलेली आहे. तर काय, राजकारणात लोकांना फकीर माणसं फार कमी दिसतात, निस्वार्थपणे काम करणारी माणसं तुम्ही दिसतात. म्हणून मला तो तुमच्यासाठी डायलॉग म्हणावा असं वाटतो की म्हणजे आता अगेन्स्ट कोण उभं राहिले किंवा बाकी आघाड्या किती आहेत किंवा त्यांचं काय चालतं ह्याच्याविषयी आपल्याला काही म्हणायचं नाही. आपल्याला एवढंच म्हणायचं आहे की నిమ్మకాయ నిజమైతే నా కొబ్బరికాయ కూడా నిజం, నీ దయ్యం నిజమైతే నా దేవుడు కూడా నిజం. याचा अर्थ असा आहे, तुम्ही फिरवून टाकता ना लिंबू, प्रलोभन दाखवता, ते लिंबू जर खरं असेल ना त्यापेक्षा माझा नारळ फार खरा आहे.
करायचो. आणि तुमचं जे काही भूत आहे ना आला लोकांना दाखवतंय ते भूत तुम्हाला खरं वाटत असेल ना तर माझा देव जास्त खरा आहे. म्हणून माझ्या देवाला तुम्ही सगळ्यांनी मतदान द्या, मतदान करा आणि 20 तारखेला घड्याळाच्या बटनासमोर दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि मग 23